पुढची बातमी आपण पाहूयात। पुण्यामधील ससून रुग्णालयातून आरोपीनं पलायन केलंय। ससून रुग्णालयात उपचारासाठी आलेला आरोपी पळालाय। कराड पोलीस ठाण्यामध्ये हद्दीमधील आरोपी हा असून ससून रुग्णालयातून तो पळालेला आहे। छातीत दुखत असल्यामुळे आरोपीला काल ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं। संतोष साठे असं पळून गेलेल्या आरोपीचं नाव आहे। विनयभंगाच्या गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात आलेली होती। ससून रुग्णालयामधून आरोपी पळून गेलेला आहे। पुण्यातील ससून रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं होतं उपचाराकरता, मात्र या ठिकाणाहून तो पळून गेलेला आहे। छातीत दुखत असल्यामुळे आरोपीला काल ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं। संतोष साठे असं पळून गेलेल्या आरोपीचं नाव आहे। रेवती हिंगवे माझी सहकारी या संदर्भातली माहिती देते। रेवती, नेमकं काय घडलंय? नक्कीच तृप्ती, आपण जसं बघतोय की विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेला एक आरोपी खरं तर ससून रुग्णालयातून आज पळून गेलेला आहे। आज दुपारच्या सुमारास तो पळून गेलेला आहे। खरं तर कराड पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि छातीत दुखत असल्याने त्याला ससून रुग्णालयात दाखल केलेलं होतं। परंतु जेव्हा त्याला ससून रुग्णालयात दाखल केलं तेव्हा तो तिकडनं पळून गेलेला आहे आणि संतोष साठे या आरोपीचं नाव आहे। सध्या पुणे पोलीस आणि कराड पोलीस या आरोपीला शोधण्यासाठी पथक देखील तैनात केलेला आहे आणि आता त्याचा पुढील शोध देखील सुरू केलेला आहे। आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तृप्ती की कधी या आरोपीला पकडण्यात येईल, कारण हा विनयभंगातला आरोपी आहे। निश्चित रेवती, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।